एसटी मंडळाचे विभागीय नियंत्रक कार्यालयात गैरहजर. आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार. बदली प्रकरणात अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप. नांदेड दौऱ्यावर आलेले अंदाज समितीचे सदस्य तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडसकर हे गैरहजर असल्याने आमदार सदाभाऊ खोत हे चांगलेच आक्रमक झाले. अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला त्यांनी चक्क हार घातला. विभागीय नियंत्रक वडसकर हे पैसे घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत असल्याचा आरोप खोत यांनी केला. दरम्यान या प्रकरणी परिवहन मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रवीण साले, विभागीय मुख्य सल्लागार संतोष पांडागळे उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. कोण आहे? नाव काय? नाव काय? तुम्हीच आहे का? माफ नाही काहीच करू नका. आता आला म्हटलं चला मुलाखत हो असं थोडं काय करायचं तू एकदम थोडा लावा काय पाहिजे नाही थोडं व्हिडिओ घेतो थोडं व्हिडिओ घ्या. राजे मॅडम एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांची आम्ही भेट मागितलेली होती. एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून भेट मागितली असताना मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व पदाधिकारी आम्ही आलो आणि ऑफिस उघडं ठेवून विभाग नियंत्रक यांनी पलायन केलेलं होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिलो. खरं बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत. बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेले होते. एमडीने त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मीटिंगमध्ये आपण सांगितलेलं होतं. पण सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे. आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा बोर्ड त्या खुर्चीवरती ठेवला. मला वाटतं की परिवहन विभागाला, परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात. जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात. विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत. आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे. आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही देय आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हारतळा फासला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करणार आहे. काय म्हटलं? नाही, काय आहे की असा महान अधिकारी, त्याची खुर्ची सुद्धा पुण्यवान आहे. आम्हाला वाटलं की हे महाशय खुर्चीमध्ये बसलेले नाहीत, पण ते ज्या खुर्चीमध्ये बसतात ही खुर्ची परिवहन विभागामध्ये एक आदर्श खुर्ची आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की त्या खुर्चीला हार घालू
आणि आम्ही हार घातला आणि निघाल्याबरोबर ही अदृश्य शक्ती लगेच तिथे अवतरली. म्हणजे किती शक्तिमान हे आहेत हे यावरनं मला दिसून आलं. चला, ते कुठले अधिकारी आहेत, कोणाकडून पैसे घेतले होते, म्हणजे कोणाच्या बदल्यांसाठी पैसे आहेत? असं आहे की चालक वाहक असतील, आतले कारागीर असतील, आमचे म्हणजे एसटी विभागामध्ये अंतर्गत गाड्यांची दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग असेल, सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि ते सिद्ध झालेले आहे. कारण ऑनलाईन बदल्या कराव्या असा एसटी महामंडळाचा आदेश असताना या बहादरानं ऑफलाईन बदल्या केल्या. म्हणजे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एका कर्मचाऱ्याची बदली करा म्हणून माझं पत्र मी स्वतः एमडीला भेटून दिल्यानंतर एमडीने मला प्रचंड ज्ञानाचे ढोस पाजले. कुशेगावकर नावाचा माधव कुशेकर नावाचा कुसड्या हा एमडी म्हणून आज एसटी महामंडळाचा महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे. आणि हा माधवच आहे रममान असणारा. आता वरून पासून खालपर्यंत कीड लागलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला कुशेकर नावाचा एमडी सुद्धा पाठीशी घालत आहे. कारण एमडी सुद्धा त्याच गावचा आहे आणि म्हणून तातडीनं अशा माणसांचं निलंबन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन मी आता सरनाईक साहेबांना भेटणार आहे. सुधाभाऊ, तुम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असता आणि कानूनही आम्ही पाहिजे आणि तुकाराम मुंडेंची सातत्यानं बदली का होते? एक चांगला अधिकारी तुकाराम मुंडे सारखा बदलला का जातो? 21 वर्षामध्ये 24 वेळ बदली झाली. काय आहे तुम्हाला मी सांगतो की एसटीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एसटी ही गावगाड्याची खऱ्या अर्थानं बघितलं तर रक्तवाहिनी आहे आणि म्हणून खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाला एक मोठं साधन हे एसटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपलब्ध होत असतं. आणि म्हणून या एसटी मध्ये काम करणारा जो कर्मचारी आहे तो 18 पगार जातीचा आहे. शेताभाटात राहणार आहे, रोजगार करणार आहे, दऱ्याखोऱ्यात राहणार आहे. इथं जी काही मुलं आलेली आहेत ती काही फार मोठे शिक्षण घेऊन आलेली मुलं नाहीये. इथं आलेला जो कर्मचारी आहे तो गाव खेड्यातला आहे, तो राबणारा कष्ट करणारा कर्मचारी आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या कष्टकरी या सगळ्या वर्गाच्या बाजूला खंद्याला खंदा लावून आम्ही या ठिकाणी उभा आहे. परंतु आज एसटी भ्रष्टाचाराच्या ज्या गाळात जे रुतलेले आहे त्याला जबाबदार हे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि ही मोठी चेन आहे. हे तोडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहोत.